ऋषी ब्रह्मयोग चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. य सर्वत्रान्विस्नेह सतत्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो सर्व गोष्टीचा अनासक्त असतो, बरे वाईट प्रसंग प्राप्त झाले तरी त्याबद्दल हर्ष आणि द्वेष मानित नाही, त्याची बुद्धी स्थिर होय. जो सर्वदा सदा सरिसा परिपूर्ण चंद्रका जैसा अधोमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. जो सर्व काळी सर्वाशी सारखा वागतो, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देताना हा चांगला आणि हा वाईट असा भेद न करून सर्वांना सारखाच प्रकाश देत असतो. ऐशी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळी. त्याप्रमाणे त्याची समवृत्ती भेदरहित झालेली असते. सर्व भूतमात्राविषयी तो सारखाच दयाळू असतो. कोणत्याही काळी त्याच्या चित्तामध्ये भेद उत्पन्न होत नाही. गोमटे काही पाहावे तरी संतोषित लेणे नाभी भवे. जो खोटेनी नागवे विषादाशी. जर कधी काही चांगलं प्राप्त झालं तरी तो आनंदाने नाचत नाही, आणि काही वाईट घडून आलं तरी जो दुःखाचा उद्वेग येऊ देत नाही. ऐसा हरिक शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जानपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. असा जो हर्ष शोकाने रहित आत्मानंदामध्ये ओतप्रोत भरलेला असतो, अर्जुना तोच खरा स्थितप्रज्ञ आहे हे समजावे. यदा सहरते कायं कूर्मोऽङ्गनीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव आपले सर्व अवयव सर्व बाजूने जशी आखडून घेते, त्याप्रमाणे जेव्हा हा पुरुष आपली इंद्रिय त्याच्या विषयापासून आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. देखे कुर्माची या परी वाईला वेव पसरी ना तरी इच्छावशी यावरी आपुली आपण. तो कासवाप्रमाणे असतो. आनंदात असला म्हणजे कासव जसे आपले अवयव बाहेर पसरतं, परंतु त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो आत ओढून घेऊ शकतो. तैशी इंद्रिया पैती होती जयाची म्हणितली करीती तयाची प्रज्ञा जानस्थिती पातली असे. त्या कासवाप्रमाणेच ज्याला आपली स्वतःची इंद्रिय वश असतात, तो सदैव आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवतो, त्या पुरुषाची प्रज्ञा स्थिर झाली आहे असे जाणावे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यशु परम दृष्ट्वा निवर्तते. निराहारी पुरुषाचे विषय सुटतात, पण त्याच्या मनातील विषयोपभोगाची आवड नाहीशी झालेली नसते. परंतु ब्रह्मानंदाचा अनुभव आल्यानंतर ती विषयांची गोडी आपोआप नाहीशी होते. अर्जुना अनेकही एक सांगेन ऐके कौतिक जे विषयाचे साधक तेजेती नेमे. अर्जुना, तुला आणखीन एक कौतुकाची गोष्ट सांगतो की या योगाचे साधन करणारे पुरुष विषयांचा त्याग जरी मोठ्या निश्चयाने करतात, श्रोत्रादी इंद्रियावरती परी रसने नेमू न करीती ते सहस्रदा कवळे जती विषयी. तरी कान डोळे इत्यादी इंद्रिय आवरूनही जर रसने इंद्रियाचा म्हणजे जिभेवर आपला ताबा करता आला नाही, तर त्या साधकाला हे विषय या जगात हजारो तरांनी आपल्या पकडीमध्ये अडकून ठेवतात. जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैशेनी नाशू निपजे तया वृक्षा. झाडाची वरवरची पालवी खुडून टाकावी, पण त्याच्या मुळाशी पाणी घालावे, मग त्या झाडाचा नाश कधीतरी होऊ शकेल का? तो उदकाचनी बळी अधिके जैसा अडवीनी अंगे फाके तैसा मानशी विषोपोखे रसनाद्वारे. तो वृक्ष त्या पाण्याच्या बळाने जसा अधिकाधिक आडवा तिडवा फुटत जातो, त्याप्रमाणेच रचनेच्या साधनाने विषयांना मनुष्यांच्या मनात पुष्टी येते.
येरा इंद्रिया विषयी तुटे तैसा नेमून ये रस हटे जे जीवन हे न घटे येणे विनो. इतर इंद्रियाचे विषय सोडता येतात परंतु या रसनेंद्रियाचे तसं हट्टानं नियमन करणं फारच अवघड जातं, कारण याच्याशिवाय मुळी जगणेच शक्य नसते. मग अर्जुना स्वभावे ऐशी आही नेमाते पावे जय परब्रह्म अनुभवे होऊन जायले. पण अर्जुना ज्यावेळी परब्रह्माचा स्वानुभवाने साक्षात्कार होतो तेव्हा या रचनेवरही विजय प्राप्त करता येतो. तै शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रकट होयो. जेव्हा मीच ब्रह्म आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा देहधर्माचा लोप होऊन जातो आणि सर्व इंद्रियांना आपल्या आपल्या विषयांचा विसर पडतो. यचतो ह्यपि कौन्तेयो पुरुषस्य विपच्यता इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसवं मनो. हे अर्जुना, विद्वान पुरुष कितीही प्रयत्न करीत असला तरीही दांडगी इंद्रिय त्याचे मन जबरदस्तीने भलतीकडेच ओढून नेतात. ये रवी तरी अर्जुना हे या नये साधना जे राहतता ती जतना निरंतर. नाहीतर दुसऱ्या कोणत्याही उपायानं ही इंद्रिय ताब्यात येत नाहीत. जे यांना आवरण्यासाठी प्रयत्न करत असतात ते अतिशय जपून वागत असतात. जयाती अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरून आहाती. ज्यांनी योगाभ्यासाची राखण नेहमीच चालू ठेवलेली आहे, यमनियमांचे कुंपण ज्यांनी आपल्या स्वतःभोवती घालून घेतलेले आहे, जे मनाला निरंतर आपल्या मुठीत ठेवून असतात, तेही केजती कासाविषयी या इंद्रियांची प्रौढी ऐशी जैशी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. त्यांना ही इंद्रिये कासावीस करून सोडतात. या इंद्रियांचा पराक्रमच इतका मोठा आहे की जशी मांत्रिकाला एखादी विवशी भुरळ पाडते. देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे नेमिषे मग आकळीती स्पर्शे इंद्रियाचे ने. हे पहा, हे विषय सुद्धा वृद्धी सिद्धींची रूपे घेऊन येतात आणि इंद्रियांना स्पर्श करून पुरुषाला भूल पाडतात. ते ये संधी मन जाई मग अभ्यासी थोटावले ठाई ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. अशा वेळेला मनावरील ताबा जातो. ते सुद्धा अभ्यास सोडून स्वस्थ बसते. इंद्रियांची ताकद इतकी मोठी आणि विचित्र प्रकारची आहे. तानी सर्वाणी संयम्य युक्त अशीत मत्परो वशे हि शेंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून योगयुक्त होऊन या सर्व इंद्रियाचे दमन करून माझ्याकडेच मन स्थिर करावे. ज्याची इंद्रिये स्वाधीन झालेली असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते. म्हणून ऐके पार्था याते निर्दयी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया. म्हणून अर्जुना मी म्हणतो की विषयांची लालूच पूर्णपणे फेकून दे. जो या इंद्रियाचे बळ अगदी मोडून टाकतो तोची तू जाणू योगनिष्ठेशी कारण जयाचे विषय सुखी अंतकरण झकवेना. तोच हा योगनिष्ठेला म्हणजे बुद्धिस्थैर्याला समर्थ होतो. विषय सुखी ज्या पुरुषाच्या अंतकरणाला भुलवू शकत नाहीत तो आत्मबोध युक्तो होऊन असे सततू तो माते हृदयातू विसंबेना. तोच सतत आत्मबोधाने सज्ज होऊन राहतो. त्यांच्या अंतकरणात माझा कधीही विसर पडत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारू असे. वरवर पाहता दिसण्यामध्ये विषयांचा संग नसला तरी ज्याच्या मनाला विषयांचा थोडा बहु देश जरी राहिला असेल तरी तो आरंभापासून शेवटपर्यंत सगळा संसारच आहे असा समज. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय भववसू मग निभ्रांत करी नाशू जीविताशी. ज्याप्रमाणे विषयाचा छोटासा जरी थेंब घेतला तरी तो विस्तारच जातो आणि
निशंकपणे प्राणाचा घात करतो. तैशी विषयांची शंका मनी वस्ती देखा, घातू करी यशेखा विवेक जाता. तशीच या विषयाची चुटपुटती शंका जरी थोडीशी मनात उरली असली तरी ती संपूर्ण विवेकाचा नाश करते. ध्यायतो विषयांकुशा संगस्तेषु भुजायते, संगा जायते कामा, कामात क्रोधो अभिजायते. सातत्यानं विषयाचंच चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयाविषयी आवड निर्माण होते. त्या आवडीपासून इच्छा उत्पन्न होतात. त्या इच्छेला जर प्रतिबंध झाला तर त्यातून क्रोधाची निर्मिती होते. क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. क्रोधामुळे विवेक सुटला जातो, अविवेकामुळे विस्मरण वाढत जातो, विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाला की त्याच्या सर्वस्वाचा नाश होतो. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. जर अंतकरणामध्ये विषयांची आठवण राहिली तर ती निसंगालाही विषय संघामध्ये अडकून ठेवते. याच्या संगतीमुळं विषय वासना मूर्तिमंत प्रकट होते. जेथ कामो उपजला तेथ क्रोधो आधीची आला, क्रोधी असे ठेविला समोह जाणे. ज्या ठिकाणी विषयाविषयीची कामना निर्माण होते तेथे क्रोधाचे आगमन आधीच झालेले असते. क्रोध आला की समोह म्हणजे अविचार हा ठेवलेलाच. समोहा झाली या व्यक्ती, तरी नाशू पावे स्मृती, चंडवाते ज्योती आहात जैशी. ज्याप्रमाणे मोठ्या वावटोळामध्ये छोटीशी मिणमिणती ज्योत राहत नाही, विझून जाते, त्याप्रमाणे समोह निर्माण झाला की स्मृतीचा विनाश होऊन जातो. का अस्तमानी निशी, जैशी सुरेती जाते ग्रासी, तैशी दशा स्मृती भ्रंशी प्राणियासी. की अस्तमानी जशी रात्र सूर्य तेजाला गिळून टाकते तशीच स्मृतीनाशाने प्राण्याची दशा होते. मग अज्ञानांध केवळ तेने आपले विजय सकळ, तेथ बुद्धी होय वाकुळ हृदया माझी. मग या अज्ञानाच्या अंधाराने सर्वच व्यापून गेल्यामुळे बुद्धी आतल्या आत घाबरी होऊन जाते. जैशी जातींदा पळणी पावी, मग ते काकळती सैरा धावी, तैसे बुद्धीची होती भवे धनुधरा. अरे अर्जुना, जसा जन्मान झाला पळ सुटावा आणि त्याने इकडे तिकडे केविलवाने सैरावैरा धावत भटकावे, त्याचप्रमाणे बुद्धीला सुद्धा भ्रम होऊन ती भोवंडू लागते, गरगरा फिरू लागते. ऐसा स्मृती भ्रंशी उघडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. अशा रीतीने स्मृती भ्रंश होऊन बुद्धीची कठीण अवस्था झाली तर विवेक शक्तीचे बुडच नाहीसे होते. चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैशी, तैसे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. ज्याप्रमाणे शरीरातील चैतन्य निघून गेलं की शरीराची जशी अवस्था होती तशीच बुद्धिनाशाने पुरुषाची दुर्दशा होऊन जाते. म्हणून ऐकी अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरुषके. हे अर्जुना, हे लक्षात ठेव की एकच ठिणगी जर लाकडाला लागली तर तिचा विस्तार होतो, तरी ती त्रिभुवन जाळण्यास सुद्धा पुरेशी होते. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपायी वाहे मन, तरी येसने हे पतन दिवशीत पावे. त्याचप्रमाणे विषयाचं थोडस जरी चिंतन कधी काळी सहज जरी झालं तरी त्यामुळे एवढा दपात घडून येतो. रागदेश वित्तेषु विषयानि श्री चरणो, आत्मशेर विधी आत्मा प्रसादमधी गच्छति. प्रीती आणि द्वेषरहित पूर्णपणे स्वाधीन अशा इंद्रियांनी विषयात वावरणाऱ्या पूर्णपणे स्वाधीन अंतकरणाच्या पुरुषाला समाधान प्राप्त होते. मनोनी विषय हे आघवे, समर्था मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील.
म्हणून हे सर्व विषय मनोभावे करून सोडून द्यावे, म्हणजे रागद्वेष बुद्धी आपोआप नाहीशी होऊन जाईल. पार्थ अनेकही एक, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. शिवाय हे पहा अर्जुना, एक महत्वाची गोष्ट अशी की रागद्वेष नष्ट झाल्यानंतर जर इंद्रियांनी विषय सेवन केले तरी ते उपद्रव करीत नाहीत. जैसा सूर्य अवकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संगदोषे काय लिंपतू तेथीचेनी. आकाशातील सूर्य आपल्या किरणांनी जसा जगाला स्पर्श करतो, मात्र या जगाच्या संगदोषाचा संपर्क त्या सूर्याला होत नाही. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, जो काम क्रोधहीन होऊन असे. तसाच जो इंद्रियाच्या विषयांना लालचावलेला नसतो आणि कामक्रोधांना सोडून देऊन जो आत्मानंदामध्ये सतत परिपूर्ण होऊन राहतो, तरी विषयातही काही आपण पे वाचुनी नाही, मग विषय कवन काही बाधितील कवना. यात सुद्धा उपभोगण्याचा जो विषय आहे त्या विषयामध्ये सुद्धा त्याला आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मग कोणत्या विषयाने त्याला कशा प्रकारची बाधा होऊ शकेल? म्हणजेच विषय तो त्याचा झाला नारायण, अशीच त्याची अवस्था होऊन जाते. जरी उदके उदके बुडिजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगी आपले विजय परिपूर्ण तो. जर पाण्यानंच पाण्याला बुडवलं किंवा विस्तवाने विस्तवाला पोळणं असं कधी होऊ शकेल का? त्याचप्रमाणे अशा पुरुषाला विषय कसे काय नांगरून सोडते? ऐसा आपणची केवळू होऊन यशी निखळू, तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी. अशा प्रकारे जो केवळ आत्मस्वरूपी एक रूपाने अभिन्नपणे राहतो, तो निसंशयपणे स्थितप्रज्ञ आहे असे समज. प्रसादे सर्व दुःखानां हा निरशोपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. समाधान प्राप्त होताच त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो, कारण ज्याचे चित्त प्रसन्न झाले त्याची बुद्धी स्थिर होते. देखे अखंडित प्रसन्नता, हाती जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अरे, ज्या अंतकरणामध्ये अखंड आनंदाचा वास आहे त्या अंतकरणात संसार दुःखाचा प्रवेशच होऊ शकत नाही. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधेत्रशेचा डदरू काहीच नाही. अरे, ज्याच्या जठरामध्ये प्रत्यक्ष अमृताचा झराच निर्माण झालेला आहे, त्याला जशी तहानभुकेची भीती कधीच राहू शकत नाही. तैसे हृदय प्रसन्न होई, तरी दुःख कैचे के आहे, तेथ अपैशी बुद्धी राहे परमात्मा रूपी. त्याप्रमाणे ज्याचे अंतकरण अखंड आनंदानं भरलेलं आहे त्याला दुःख कशाचं होणार? त्याची बुद्धी परमात्म स्वरूपात आपोआप निश्चळ होऊन जाते. जैसा निर्वातीचा दिपू, सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ज्या ठिकाणी वारा वाहत नाही अशा ठिकाणी लावलेला दिवा न थरथरता न हलता एकसारखा दिसतो, तसे त्या योगयुक्त पुरुषाची बुद्धी स्वस्वरूपामध्ये अचळ न हलता स्थिरपणे राहते. नास्ते बुद्धिरुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चा भाविता शांती, अशांतस्य कुथा सुखम. योगरहित पुरुषाला निश्चित अशी बुद्धी नसते आणि त्याच्या मनावर भावनेचा म्हणजे दृढ बुद्धिरूपी निष्ठेचा संस्कार होत नाही. अशा भावनारहित पुरुषाला शांती मिळत नाही आणि ज्याला शांती नाही त्याला सुख तरी कुठून मिळणार? ये युक्तीची कडसणी, नाही जयाच्या अंतकरणी, तू वाकळीला जाणगुणी विषयादिती. अशा प्रकारे स्थिर बुद्धीची बळकटी ज्याच्या अंतकरणामध्ये नसते त्याच्यावर त्रिगुणाच्या साह्याने विषयांचा पाश पडतो. तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा,
आणि स्थैर्याची असता तेही नुपजे. अशा पुरुषाची बुद्धी स्थिर नसते आणि ती स्थिर असावी अशी कल्पनाही त्याच्या अंतःकरणात येत नाही. निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना होयो. आणि हे अर्जुना, जर स्थिरत्वाची कल्पनाच येत नसेल तर मग शांतीचा लाभ कसा काय व्हावा बरे. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी नरघे कही, जैसा पापियाच्या ठाई मोक्षून वसे. ज्याप्रमाणे पाप्याच्या ठिकाणी मोक्ष येऊ शकत नाही, तसाच जेथे शांतीचा जिव्हाळा नाही तेथे सुख सुकून सुद्धा फिरकू शकत नाही. देखे अग्नी माझे घापती, तिजे विजे जरी विरुडती, तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. म्हणजे विस्तवामध्ये भाजून काढलेल्या बीला कधीतरी मूळ फुटू शकेल का? त्याचप्रमाणे अशांत असणाऱ्याला सुखलाभ होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. म्हणून अयुक्तपणे मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियांचे दमन लिखे. मन अस्थिर असणं हे मनाचं अस्थिरपण हेच दुःखाचं मूळ कारण आहे. आणि यासाठी इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणं हेच सर्वात इष्ट आहे, सर्वात योग्य आहे. इंद्रियाणाभिचरतां यन्मनोनुविधीयते, तदश्चरति प्रज्ञां वायुर्नाविवाम्भसे. कारण जे मन विषयाकडे धावणाऱ्या इंद्रियाच्या पाठी धावत सुटते, ते मन पाण्यात वारा ज्याप्रमाणे ना ओढून नेतो त्याप्रमाणे पुरुषाच्या बुद्धीला हरण करते आणि त्याला भलत्या मार्गाला घेऊन जाते. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेच न तरती विषय सिंधू. इंद्रियाला जे जे वाटतं त्या प्रकारचा जो पुरुष इंद्रियाप्रमाणे करीत राहतो, ते या संसारामध्ये तरले असे दिसत असलं तरी त्यांचे तारण मुळीच होऊ शकत नाही. जैसी नावथडी ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वार्ता, तरी चुकलाही मागवता पापो पावे. ज्याप्रमाणे तीरावर आलेली नाव वादळी वाऱ्याने उलटून जावी आणि त्यांच्यावर प्राणघातक प्रसंग ओढवतो, तैशी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिये लाळली जरी कौतुकी, तरी आक्रमिला जान दुःखी संसारिकी. त्याप्रमाणे स्वरूपावस्थेत पोचलेल्या पुरुषाने जरी आपल्या इंद्रियांचे मजेने लाड पुरवण्याचा प्रयत्न केला तरी तो संसार दुःखाने व्यापलाच म्हणून समज. तस्मदृश्य महाभाव निग्रहितानि सर्वशा, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे अर्जुना, म्हणून इंद्रियांच्या विषया वाचून ज्याची इंद्रिय सर्व बाजूंनी आवरून धरलेली असतात त्या माणसाची बुद्धी स्थिर होय. म्हणून आपुली आपण पया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. जेव्हा ही आपली इंद्रिय आपोआपच आपल्या ताब्यात येतात तेव्हा काही विशेषच धन्यता आहे असे निश्चित समजावे. देखे कुर्मजी या परी, वाईला वेव पसरी, ना तरी इच्छावशी यावरी आपण पेची. ज्याप्रमाणे कासव शांतपणे आपले अवयव पसरते आणि आपली इच्छा होताच त्यांना आवरून घेते, तैशी इंद्रिय अपैती होती, जयाची म्हणती करती, तयाची प्रज्ञा जाणसती पावली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय स्वाधीन राहून तो म्हणेल त्याप्रमाणे आचरण करतात, तोच खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ आहे असे जाणावे. पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. पूर्णत्वास पोहोचलेल्या पुरुषाचे आणखीन एक गूढ आणि घन असे लक्षण आहे, ते सांगतो ते ऐक. यानीच्या सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुने.
सर्व प्राण्यांना जी रात्र त्यामध्ये स्थितप्रज्ञ जागृत असतो आणि ज्यामध्ये प्राणी मात्र जागतात ती ज्ञानी मुनींची रात्र असते. देखे भूतजात निधले तेथेची जया पहाले आणि जीवजेत चैले तेथ निद्रित होतो. ज्या ब्रह्मज्ञाना संबंधानं सर्व भूत मात्र निजलेले असतात त्या ठिकाणी जो निरंतर जागा राहतो आणि ज्या विषयासाठी हे जीव मात्र जागेपणानं धडपडत असतात त्या ठिकाणी मात्र तो अगदी डोळे मिटून झोपलेला असतो. तो चितो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोच खरा सर्व उपाधीतून सुटला, तोच खरा स्थितप्रज्ञ आणि तोच सर्वश्रेष्ठ असा मुनी ठरतो. आपूर्यमानामचलं प्रतिष्ठं समुद्रमापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स्वशान्तिमाप्नुते न कामकामी. ज्याप्रमाणे सोहोकडून पाण्याची भर पडत असतानाही आपली अढळ मर्यादा राखणारा समुद्र त्याच्यामध्ये कितीही पाणी येऊन मिळाले तरी आतमध्ये गडप होते, त्याचप्रमाणे सर्व विषयी ज्याच्या मनात आतील शांती न मोडता प्रवेश करतात त्याच पुरुषाला खरे शांती सुख लाभते. भोगाची इच्छा करणाऱ्याला ते शांती सुख मिळत नाही. पार्थाने कही परी तो जाणो येईल अवधारी जैशी अक्षोभता सागरी अखंडित. पार्था, अशा पुरुषाला ओळखण्याची आणखीन एक खूण आहे. समुद्राचा गंभीरपणा अबाधित असतो. जरी सरिता ओघ समजत परिपूर्ण होऊन मिळत तरी अधिक नोहे इशित मर्यादान संधी. जरी सर्व नद्यांचे पूर दुथडी भरून समुद्राला मिळत असतात तरी तो यत्किंचितही आपली मर्यादा ओलांडून वाढत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषणी जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात तरी तो समुद्र रतीभर सुद्धा कमी झालेला दिसून येत नाही. पैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयाशी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाती. त्याप्रमाणेच स्थितप्रज्ञाला सर्व वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याच्या बुद्धीची चलबिचल अजिबात होत नाही आणि त्या प्राप्त झाल्या नाहीत तरी त्याचा धीर नाहीसा होत नाही. सांगी सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी ही न लाजिवेची तरी अंधारी कोंडेल तू. अरे, सूर्याच्या घरी काही दिव्याच्या वातीने उजेड होत असतो आणि ती वात जर लावली नाही तर सूर्याला काही अंधारात कोंडून बसावं लागेल. देखे वृद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला से अंतरी महासुखी. त्याप्रमाणेच वृद्धिसिद्धी आल्या काय आणि गेल्या काय त्याची स्थितप्रज्ञ अवस्था आठवणही करीत नाही. तो आपल्या आत्मानंदाच्या परमसुखामध्ये मग्न होऊन गेलेला असतो. जो आपुणे नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवने भिल्लांचे. अरे, जो आपल्या घराची शोभा पाहून इंद्राच्या महालालाही तुच्छ समजतो तो पाल्याने साकारलेल्या भिल्लाच्या झोपडीत राहण्याची इच्छा धरील काय. जो अमृताशी ती ठेवी तो कैसा कांजिन सेवी तैसा सो सुखानुभवी न भोगी वृद्धी. अरे, जो अमृतालाही तुच्छ समजतो तो कांजी पिण्याची इच्छा करील काय. तसा ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला आहे तो लौकिक वैभवाच्या उपभोगाची मुळीच पर्वा करीत नाही. पार्था नवल हे पाही जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही ते तर वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अरे अर्जुना, जेथे प्रत्यक्ष स्वर्ग सुखाची पर्वा नाही तेथे या क्षुद्र लौकिक वृद्धी सिद्धींना विचारतो कोण. विहाय कामान्या सर्वान् होमांचरती निष्ठा निर्ममो निरहंकारो स शांतीमध्ये गच्छति. जो पुरुष सर्व आसक्ती सोडून निरीच्छ
ममत्व शून्य आणि निराभिमान होऊन कर्तव्य करीत राहतो त्यालाच खऱ्या अर्थानं शांती मिळते. ऐसा आत्मबोधे तोखला जो परमानंदे पोखला तोची स्थिर प्रज्ञू भला ओळखतो. जो आत्मबोधाने तोषलेला आहे, जो परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थितप्रज्ञ आहे असे ओळख. तो अहंकाराते दंडुनी सकळ कामो सांडुनी विसरे विश्व होनी विश्वा माझी. अर्जुना, ज्याने अहंकाराचा मध झाडून टाकलेला आहे, सर्व कामनांचा त्याग केलेला आहे आणि तो स्वतःच विश्वरूप होऊन या विश्वात विश्वरूप होऊनच विचरण करत असतो. एषा ब्राह्मीस्थिती पार्थो नैनं प्राप्य विमोह्यते स्थित्वा शामन्तकाले अपि ब्रह्मनिर्वाणं रक्षति. हे पार्था, ब्राह्मी स्थिती ती हीच होय. ही प्राप्त झाली असता कोणीही मोह पावत नाही. अंतकाली देखील या स्थितीत राहून त्याला ब्रह्मानंद म्हणजेच अमृतत्व प्राप्त होते. यालाच ब्राह्मी स्थिती असे म्हणतात. या ठिकाणी गीतेने ब्रह्मनिर्वाण हा शब्द वापरलेला आहे. हे ब्रह्मस्थिती निशिम जे अनुभविती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. हीच अप्रतिम आणि अमर्याद अशी ब्राह्मी स्थिती आहे. हिचा अनुभव घेणारे निष्काम पुरुष कोणतेच कष्ट न करता परब्रह्माला पावतात. शुद्रूपे मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाकू न सके चित्ता प्रज्ञा जया. चैतन्य रूपाशी एकजीव होत असताना मरणकाळी होणारी अंतकरणाची चलबिचल जिच्यामुळे स्थितप्रज्ञाला अडवू शकत नाही, तेची हे स्थिती सोमुखे श्रीपती सांगतोषे अर्जुना प्रती संजयो म्हणे. हीच ही ब्राह्मी स्थिती श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतः कथन केली असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेच अर्जुने म्हणे म्हणतले आता मुचिया काजा किराले उपपत्तिया. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन आपल्या मनात म्हणाला की श्रीकृष्णांची विचारसरणी माझ्याच पथ्यावर पडत आहे. जे कर्मजात आघवे हेच निराकारिले देवे परी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. कारण जर श्रीकृष्णाने सर्वच कर्माचा निषेध केला आहे तर मग मी लढावे या गोष्टीला अगदी सूटच मिळाली. ऐसा श्री अच्युताची या बोला चित्ती धनुधर वाईला आता प्रश्न करील भला शंकुनी. याप्रमाणे श्रीकृष्णाच्या भाषणाने अर्जुन मनात हुशारला आणि काही शंका घेऊन तो आता श्रीकृष्णांना प्रश्न करेल. तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्माशी आगरू जी विवेकामृत सागरू प्रांतहीनो. तो फारच सुंदर प्रसंग आहे जो सर्व धर्माचे माहेर किंवा विवेकामृताचा आघात आणि अफाट असा समुद्रच आहे. जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ज्ञानदेऊ सांगेल मातू निवृत्ती दासू. ज्याचे निरूपण स्वतः सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण करतील तो संवाद हा श्री निवृत्तीनाथांचा दास ज्ञानदेव कथन करतील. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय.